शंभूतीर्थ लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 13 मध्ये सौ सायली लायकर व नितीन लायकर यांच्या स्वखर्चातून सफाई कर्मचाऱ्यांना मोफत साहित्य वाटप। इचलकरंजी शहरातील ऐतिहासिक शंभूतीर्थ राष्ट्र लोकार्पण सोहळ्याच्या औचित्याने अस्वच्छता व धूळमुक्त इचलकरंजी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रभाग क्रमांक 13 प्रशासकीय वार्ड 5, 12 व 16 मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानांतर्गत प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले। इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रभाग 13 मधील महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही साधने देण्यात आली। युवा नेते नितीन लायकर व माजी नगरसेविका सौ सायली लायकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला। शहरात कर्मचारी संख्येची कमतरता, निकृष्ट व अपुरी साधने तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात झाडू 50, बुट्टी 50, खोरी 10, खुरपी 10, 6 फूट लांबीचे मोठे खराटे 5 व लहान खराटे 50 असे विविध प्रकारचे स्वच्छता साहित्य वाटप करण्यात आले। शहर स्वच्छतेचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी असून स्वच्छ भारत स्वच्छ शहर स्वच्छ प्रभाग या संकल्पनेतूनच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सौ सायली लायकर व नितीन लायकर यांनी नमूद केले। हा कार्यक्रम आज रविवार 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता गजानन मंगल कार्यालय इचलकरंजी येथे संपन्न झाला। यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक कुंतीलालजी पाटणी, उद्योजक कमल किशोर राठी, इनामचे अभिजित पटवा, उद्योजक अरुण कांबळे, युवा नेते प्रकाश पाटील, शाहू कॉर्नर पतसंस्थेचे चेअरमन संजय शेलार, माजी नगरसेवक संजय फातले, विवेक नवनाळे, प्रभागातील सॅनिटरी इन्स्पेक्टर करण लाखे, सर्व मुकादम, वार्ड 5, 12 व 16 मधील कर्मचारी, लायकर परिवार, मित्रमंडळी तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 13 मधील कचरा उठाव व स्वच्छतेच्या कामाला गती मिळून परिसर अधिक स्वच्छ व धूळमुक्त राहील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर। नमस्कार, मी नितीन दिलीप लायकर, सौ सायली नितीन लायकर, प्रभाग क्रमांक 13 इचलकरंजी महानगरपालिका। उद्या होणाऱ्या शंभूतीर्थ तीर्थाचे उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून इचलकरंजी शहरामध्ये जी आम्ही संकल्पना मांडलेली आहे स्वच्छता अभियान तसेच धूळमुक्त इचलकरंजी। या इचलकरंजी शहरामध्ये त्या काही महिन्यामध्ये धुळीचा खूप प्रश्न भेडसावत आहे। त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला खूप धोका होत आहे। यासाठी आम्ही एक संकल्पना घेतलेली आहे काही दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये वार्ड क्रमांक 6, 5, 12 आणि 16 या क्रमांकातील सर्व म्हणजे भागातील सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून आज आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत त्यांना 50 बुट्ट्या, 50 खराटे तसेच 50 आम्ही लहान आपले सावळते झाडू, त्याच्यानंतर मोठे झाडू, त्याच्यानंतर खोरी तसेच आम्ही तणकाटून आलेले असतात ते काढण्यासाठी आम्ही खुरपी असे आम्ही ट्रस्टमार्फत आम्ही आता यांना आज प्रदान केलेला आहे, जेणेकरून उद्याच्या शंभूतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी त्याचा वापर केला जाईल। यातनं आमची संकल्पना एवढीच आहे की भागामध्ये आमच्या जे धुळीचं आता जे चालू आहे धूळ प्रश्न जो आता चालू आहे त्याच्यानं खूप भागामध्ये आजाराचे प्रमाण वाढत चाललेले आहेत। आमची संकल्पना एवढीच आहे की या आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही दिलेलं असताना त्यांना आम्ही फक्त काय बोललेलं आहे की तुम्ही आठवड्यातून 2 दिवस भागामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन एक दिवस अगोदरच्या तिथल्या भागातील सर्व नागरिकांना बोलून एक स्वच्छता मोहीम पूर्णपणे करून घेऊन ह्या भागातील केर कचरा आणि आम्हाला ह्या भागातील जी डस्ट आहे जी माती आहे ती आम्हाला पूर्णपणे बाहेर काढून हा भाग आमचा सुजलाम सुफलाम करायचा आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन